कोविड-19 नंतर उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीयरित्या घटली असून त्याचा थेट परिणाम शैक्षणिक गुणवत्ता, मानसिक स्वास्थ्य व सामाजिक जडणघडणीवर होत असल्याचे स्पष्ट झाले। या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही समस्या गांभीर्याने घेत शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तयार केला। मराठवाडा आणि खानदेश स्तरावर केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून उच्च शिक्षण व्यवस्थेत अनेक आमूलाग्र बदल आवश्यक असल्याची जाणीव प्रकर्षतेने जाणवते, असे मत अनुपस्थिती सर्वेक्षण विषयात गठीत तज्ञ समितीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल राव यांनी व्यक्त केले। असा 11 जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभर विद्यार्थी परिषदेनं विद्यापीठातल्या अभ्यास मंडळांच्या बैठकींमध्ये हे मागल्या वर्षी प्रयोगशील नाही, हे एक याच्यातलं महत्त्वाचं पाहिजे। म्हणजे अभ्यासक्रमांबद्दल आहे, अध्यापन अध्ययन प्रक्रियेबद्दल आहे। तिसरा भाग आहे तो म्हणजे ज्या परीक्षा आहेत, परीक्षा देखील अनेक वर्षांपासून समाजामध्ये चर्चा आहे ती महाविद्यालयात मुलं येत नाहीत याची, आणि तरी डिग्री घेत आहेत, बाहेर पडत आहेत आणि त्यांना त्या डिग्रीच्या आधाराने नोकऱ्या मिळत नाही। आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं असा विचार केला की विद्यार्थ्यांची महाविद्यालयातली अनुपस्थिती का आहे याचं आपण सर्वेक्षण केलं पाहिजे, सर्वे केलं पाहिजे। आणि म्हणून मराठवाड्याचे 8 जिल्हे आणि खानदेशचे 3 जिल्हे अशा 11 जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभर विद्यार्थी परिषदेनं शास्त्रोक्त पद्धतीनं सर्वेक्षण केलेलं आहे। हे सर्वेक्षण करताना विद्यार्थी प्रामुख्याने आणि त्याशिवाय प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक आणि विद्यापीठाचे अधिकारी यांच्याकडून आणि पालक यांच्याकडून आपण वेगवेगळ्या प्रश्नावली भरून घेतल्या। 3462 प्रश्नावली भरून घेण्यात आल्यात। विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी 11 जिल्ह्यातून त्या भरून आणल्यात। त्याचं शास्त्रीय पद्धतीनं आपण विश्लेषण केलेलं आहे आणि विश्लेषण करून प्रामुख्याने या अनुपस्थितीच्या भयावह अशा रोगाची कारणं काय आहे, त्या घटकांना काय वाटतं ते शोधून काढलं आहे। तो सगळा अहवाल आपण तयार केला। त्यातून प्रामुख्याने लक्षात येतं ते असं की अभ्यासक्रम जे आहेत त्याचं युटिलिटी व्हॅल्यू, उपयोजन मूल्य कमी झालेलं आहे। मुलांना ते महत्त्वाचं वाटत नाही। वर्गातली शिकवण्याची जी पद्धती, अध्यापन अध्ययन प्रक्रिया ही नीरस आहे, उपयोगी वाटत नाही, सहभागी करून घेतलं जात नाही विद्यार्थ्यांना। काही आर्थिक कारणं देखील आहेत विद्यार्थ्यांची, गरीब जी ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत त्यांची। काही सुविधा महाविद्यालयांमधून व्यवस्थित नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविद्यालयं, विद्यापीठं आणि शासन यांना विद्यार्थी वर्गामध्ये यावेत याबद्दल निरुत्साह आहे, काहीही वाटत नाही, आणि त्यामुळे ही भयावह स्थिती तयार झाली आहे। हे वास्तव आहे, ते यात सुधारणा झाली पाहिजे। आणि म्हणून विद्यार्थी परिषदेनं या अहवालामधून विद्यार्थ्यांकरता, प्राचार्यांकरता, महाविद्यालयाकरता, विद्यापीठासाठी, शासनासाठी काही शिफारसी केलेल्या आहेत। आणि या शिफारसींमध्ये काही आमूलाग्र बदल एका रात्रीत नाही होणार, परंतु सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून घडवून आणण्याचा विद्यार्थी परिषदेचा मानस आहे। त्याकरता जे काही सकारात्मक दबाव तयार करावा लागेल तोही केला जाईल, आवश्यकता असेल तर आंदोलन केलं जाईल, पाठपुरावा केला जाईल, आणि विद्यार्थ्यांना या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून हे जे वाईट, विचित्र असं वास्तव आहे ते दुष्टचक्र भेदण्याचा प्रयत्न बाकी कोणी करत नसेल तर विद्यार्थी परिषद जरूर करेल। ही सुरुवात देवगिरी प्रांतापासून झालेली आहे। ही राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा विद्यार्थी परिषदेचा संघटना म्हणून मानस आहे। काय बदल